नमस्कार मंडळी, वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मी स्वाती जोशी मनापासून स्वागत करते। नवरात्र उत्सव सुरू आहे आणि वसई लाईव्ह न्यूज चॅनलच्या मार्फत आपण आपल्या परिसरातील वेगवेगळ्या नवदुर्गांना भेटतोय। नवरात्र म्हणजे स्त्रीच्या सृजनतेचा उत्सव। स्त्री आणि भूमी दोघीही सारख्याच, दोघींकडेही सृजनता, सर्जनता आणि निर्मिती क्षमता, दोघीही ह्या सृष्टीच्या निर्मिती करत्या, त्याचबरोबर ह्या दोघीही ह्या सृष्टीच्या पोशिंद्या, रक्षण करत्या। म्हणूनच हा नवरात्र उत्सव त्या स्त्री शक्तीचा असतो। त्या स्त्री शक्तीला समर्पित करण्यासाठी म्हणूनच वसई लाईव्ह न्यूज चॅनलनी आपल्यासारख्या तुमच्यासारख्या समाजात कार्यरत असलेल्या, आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सत्कार म्हणून आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांच्या मुलाखती घेऊन त्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं आणि त्याच माध्यमातून आजपर्यंत आपण वेगवेगळ्या जणींना भेटत आलेलो आहोत। आजही आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एक आपल्या आगळं वेगळं कार्य करणाऱ्या महिला आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या ताई म्हणजे अभिलाषा वर्तक। नमस्कार अभिलाषा ताई, तुमचं मनापासून वसई लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। अभिलाषा ताईंचा परिचय काय द्यायचा? अभिलाषा ताईंचा परिचय म्हणजे त्या स्वतः वर्तक वेलफेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत। त्यांच्या वेलफेअरचं, त्यांच्या फाउंडेशनचं उद्देशच आहे की कोणीही उपाशी झोपू नये आणि अन्न वाया घालवू नये। आज तर सगळीकडे आपण म्हणतो पाणी वाचवा, मुलगी वाचवा, पण त्याचबरोबर समाजामध्ये ही जनजागृती होणं सुद्धा गरजेचं आहे की अन्न वाचवलं गेलं पाहिजे। ह्या नवरात्र उत्सवात तर आपण हा संदेश अभिलाषा ताईंकडनं पोहोचवणारच आहोत, कारण नवरात्र उत्सव सुद्धा आहे। आपण कृषी प्रधान देशात राहत असल्या कारणामुळे हा कृषीचा, ह्या शेतकऱ्याचा उत्सव सुद्धा हा नवरात्र उत्सव आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं हा चांगला संदेश आपला आज जाणार आहे। त्याचबरोबर अभिलाषा ताई पाड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांकडे अनेकदा म्हणजे त्यांच्याकडे वह्या पुस्तकं असो किंवा स्टेशनरी असो ही पोहोचवली जाते। त्याचबरोबर अनेक पाड्यापाड्यांमध्ये त्या अन्नदान करत असतात। त्या अनेक कार्यामध्ये त्यांचा हातभार असतो। त्या अगदी वयाच्या फार लहानपणापासून समाजसेवेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलेला आहे। अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। अशा ह्या अभिलाषाताई घरकाम आणि कोळी महिलांसाठी सुद्धा त्यांचं कार्य भरीव आहे। तर आज आपण अभिलाषाताईंबरोबर गप्पा मारणार आहोत। अभिलाषाताई आज आपल्या बरोबर इथे आहेत। मी जसं प्रत्येक एपिसोड मध्ये मी म्हणते की ह्या नवदुर्गा आपल्याला आपल्याच अवतीभोवती भेटतायत, कधी लक्ष्मीच्या रूपात, कधी सरस्वतीच्या रूपात, तर आज मला वाटतं की अन्नपूर्णेच्या रूपामध्ये आपल्याला ह्या अभिलाषाताई आज इथे भेटतात। थँक्यू सो मच। अभिलाषाताई, तुमचं फाउंडेशन बद्दल आम्ही बऱ्याच वसईकरांनी तर बरंच ऐकलेलं आहे। वसईकर काय अगदी आजूबाजूचं म्हणजे पालघर झालं, सफाळा झालं, भिवंडी पर्यंत जरी गेलो तरी सुद्धा तिथे तुमच्या ह्या वर्तक वेलफेअर फाउंडेशन बद्दल आम्ही ऐकत असतो सातत्याने काहीतरी। तर ह्या फाउंडेशन म्हणजे हे एखादी संस्था सुरू करणं, मी म्हणेन मुळात संस्था सुरू करणं सोपं काम नाहीये, पण तरी सुद्धा ती संस्था सुरू करणं आणि त्याच्यामध्ये सातत्य टिकवणं, ते कार्य करताना हे फार महत्त्वाचं आहे। ते सातत्य टिकवत असताना त्याच्यामध्ये एखादं भरीव काम करणं, ती संस्था ज्या उद्देशाने सुरू केली आहे तो उद्देश परिपूर्ण करणं हे फार मोठं काम असतं। तर तुम्ही कोणत्या उद्देशाने आणि कशा पद्धतीने हे फाउंडेशन सुरू केलं? सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते वसई लाईव्हचे की त्यांनी माझा विचार केला आणि एक म्हणतात ना, एक सन्मान दिला, एक स्त्रीचा सन्मान दिला, त्याबद्दल मी वसई लाईव्ह आणि डाबरे सरांचे फार आभार व्यक्त करते। आता वर्तक वेलफेअर फाउंडेशन बद्दल जर बोलायचं असेल तर कसं असतं ना की आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्या मनापासून असतात आणि ती माझी इच्छा होती की कसं आहे की ह्या देशामध्ये आहे ना सगळे कायदे आहेत की बाबा रस्त्यावर थुंकू नका किंवा इथे नो पार्किंग मध्ये जाऊ नका, पण आपल्या देशात 2024 मध्ये देखील असा कायदा नाहीये की अन्न वाया घालवू नका। या 2024 मध्ये अनेक लोक अजून देखील उपाशी पोटी झोपत आहेत, तरी सुद्धा अनेक ठिकाणी लोक अन्न वाया घालवत आहेत। असं म्हणतात की बाबा आम्ही आमच्या पैशाने विकत घेतलेलं आहे। तर आपल्या फाउंडेशनचा उद्देश हाच आहे की कोणी उपाशी झोपू नये आणि कोणीही अन्न वाया घालू नये, कारण की अजून हजारो लोक उपाशी झोपलेले असतात। सो त्या दृष्टिकोनातून हे फाउंडेशन आपण सुरू केले आणि अनेक लोकांना आपण अडॉप्ट देखील केलेलं आहे। अन्न वाया घालवू नये ह्याच्यासाठी मला वाटतं की तुमच्याकडे, तुमच्या मनात एक असं आहे, आता बोलण्यात आलं की शासनाने एक कायदा आणावा। हा शासनाने कायदा आणण्यासाठी तुम्ही एक स्वतः वेगळा लढा देताय, त्या लढ्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। कसं झालं ना की मला आधी वाटलेलं की अन्न वाचवण्यासाठी किंवा अन्न वाया घालवते ह्याच्यासाठी काहीतरी एक कायदा असेल, पण मी जेव्हा
जेव्हा त्याबद्दल स्टडी केली तेव्हा मला कळालं की एक कायदा आलेला आणि त्याच्यावर स्टे गेला. तर मी विचार केला की स्टे त्याच्यावर आला, हा प्रकार काय घडला. मग मे बी नंतर मला असं वाटलं की सामान्य माणसाकडनं ना इतकंसं अन्न वाया जातं, पण मोठ्या लेवलला ते जास्ती प्रकारे किंवा जास्ती पद्धतीने अन्न वाया जात असावं आणि म्हणून तो कायदा येता येता कुठेतरी थांबला. चला, कायदा आला नाहीये, हरकत नाहीये, पण तुम्ही अवेअरनेस तर जनरेट करू शकता. बरोबर. तुम्ही नो पार्किंगची बोर्ड लावता तर तुम्ही लावा ना तिकडे बोर्ड की डोंट वेस्ट फूड, डोनेट फूड असं लावा. लोकांमध्ये अवेअरनेस येणं गरजेचं आहे. तर हे करू शकता. तर त्यामुळे मी पीएम ना पण मेल केलेला आहे, सीएम ना पण मेल केलेला आहे की कधीतरी मला अपॉइंटमेंटची पण मी धडपड चालू आहे. तर आता बघूया कसं होतंय ते. तुम्ही म्हणाला की अन्न वाया घालवू नका, आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अनेक पाड्यापाड्यांमध्ये, अनेक वस्त्यांमध्ये आजही हजारो लोक, हजारो मुलं म्हणा, हजारो वयस्कर वृद्ध म्हणा, की आजही उपाशी झोप. आणि त्या ह्याच्यातनं तुम्ही समाजामध्ये एक आवाहन केलेलं आहे की तुमच्या घरी जेव्हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळी जे काही अन्न शिल्लक राहतं त्यावेळी ते आम्हाला डोनेट करा, आम्ही तिथपर्यंत पोहोचवतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही अन्नपूर्ण आहात. पण अगदी मला मान्य आहे, पण हे अन्न एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं आणि तिथे ते वाटणं ह्याच्यामध्ये बराचसा कालावधी आहे. तर ह्याच्यामध्ये कितपत रिस्क आहे आणि ती तुम्ही कशा पद्धतीने घेऊन पार पाडता? मी ना नेहमी असं सांगते की जर का तुमच्याकडे लग्न असेल तर आपल्याला एक आयडिया असते की आपल्याकडे किती पाहुणे येऊ शकतात, आणि कधी कधी असं होतं की आपले कॅल्क्युलेशन चुकतात. तर असं अनेक वेळा झालेलं आहे की लग्न कार्यामध्ये हळद असते, हळदीच्या दिवशी पण 100-200 लोकांचं जेवण उरतं. आता जसं मी म्हणाले की आपलं फाउंडेशन हे इतकं मोठं नाहीये की माझ्याकडे अनेक लोक आहेत जे 11 वाजता 10 वाजता येऊन ते अन्न तिकडे त्या एरियापर्यंत पोहोचण्या इतकी मॅन पॉवर नाहीये. सो मला जावं लागतं. त्यामुळे काय होतं ना की एक टाइम असा पण होता की आम्ही रात्री 11:15ला जाऊन, म्हणजे मी स्वतः जाऊन त्या एरियामध्ये ते फूड डोनेट केलेलं होतं 150 ते 200 लोकांचं. आता फूड म्हटलं तर प्रॉब्लेम कुठे येतो ना की जर का रात्रीचा प्रोग्राम असेल आणि उन्हाळा चालू असेल तर ते अन्न खराब होण्याचे जास्ती चान्सेस असतात, कारण ते शिजवलेलंच असतं मुळात दुपारपासून. बरोबर. आणि जर का थंडी असेल ना तर मी एकदा त्यांना सांगते बाबा थंडावा असेल तर तुम्ही थोडं पाणी ठेवा, पाण्याखाली तो टोप ठेवा. पण जर ते खराबच झालं तर मग ते आपल्याला टाकून द्यावं लागतं, कारण की त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाईल. त्यामुळे जेव्हा अन्न ते फ्रेश असतं तेव्हाच ते आम्ही वाटप करतो. असं आहे. हे तर तुम्ही अन्नदानाचं तर काम करताच आहात. तुमचं हे एक आहे की कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे, ते पण आहे. तुम्ही हे करत असताना अनेक कुटुंब तुम्ही दत्तक घेतलेली आहेत की त्यांना महिन्याचं धान्य असेल किंवा त्यांच्यासाठी काही रोजगार असेल किंवा त्यांच्या कुटुंबातली जी काही मुलं असतील त्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तुम्ही त्यांना वह्या किंवा पुस्तकं जी म्हणजे शालेयोपयोगी, शाळेसाठी जी उपयोगी आहेत त्या वस्तू तुम्ही त्यांना दान करत असता. तर हे दान करताना तुम्ही समाजात तुम्हाला मोठ्या प्रमाणात आव्हान करावं लागतं, त्यावेळी तुम्ही दिलेल्या हाकेला तेवढा चांगला प्रतिसाद येतो का? खरं सांगू ना तर आतापर्यंत माझे सेव्हिंग, मी माझं एफडी देखील मोडलेली होती मी माझं संस्था चालू करण्यासाठी, आणि 23 वर्ष मी जॉब केलेला होता. मला असं वाटतं की आय एम अ इंडिपेंडेंट वुमन. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याकडनं देखील 1 रुपया घेतला नाही ही संस्था चालू करण्यासाठी. दिस वॉज माय ड्रीम. आणि तेवढा प्रतिसाद लोकांचा नसतो. आता एव्हरी इयर आपण फ्री शॉपिंग डे ठेवतो ना तर लोकांना ते कपडे काढायचे असतात घरातले, त्यामुळे मला कपडे भरपूर मिळते, पण धान्य किंवा पैसे डोनेशन हे मला फार कमी मिळतं आणि ते मला मॅनेज करावं लागतं. पण देव ऑटोमॅटिक ते मॅनेज करत असतो. मला जास्ती हे करायला पण तो महिना निघून जातो असं आहे, पण कमी थोडा प्रतिसाद आहे. आता तुम्ही म्हणालात की फ्री शॉपिंग डे म्हणून काहीतरी तुम्ही ठेवता. ऐकीव आहे असं की सणावाराला, म्हणजे दिवाळीसारखा मोठा सण आहे आपल्या महाराष्ट्रातला, तर त्याच्या अगोदर तुम्ही हा शॉपिंग डे ठेवता. तर ही संकल्पना काय आहे ह्याच्याबद्दल जरा सविस्तरपणे सांगा. मी ना लहान असताना ना मी क्रेज बघायची, अरे दिवाळी आली आता आपल्याला नवीन कपडे पाहिजेत, नवीन बुटं पाहिजेत, आणि ते इच्छा आपली असताना आपल्याला ते मिळालं नाही तर ते गोष्ट काय असते ना ते मला माहिती आहे. तर त्यामुळे मी असं विचार करते की जे गरीब लोक असतात ना ते कधी मॉलमध्ये जात नाहीत, ते कधी मोठ्या दुकानात जात नाहीत. तर मग मी आव्हान करत असते की आता पण ह्या वर्षी पण 20 ऑक्टोबर पर्यंत मी कपडे घेणार आहे. मग आम्ही एक एकदम गरीब पाडा शोधतो आणि त्या पाड्यात मग तो 70 किलोमीटर आतमध्ये असो का 90 किलोमीटर आतमध्ये असो मी टेम्पो करते आणि तो कपडे नेते आणि शर्ट ठेवते, साड्या ठेवते, आणि खूप लोक 400-500 लोक असतात, ते येतात, ते शॉपिंग करतात आणि आनंदाने तिथे मिठाई पण ठेवलेली असते. म्हणजे त्यांची ती दिवाळी मी सुरू करते आणि त्याचं समाधान मला जे मिळतं ना ते फार असतं की अरे कोणाची तरी दिवाळी आपण कलरफुल केली आणि दिवाळी सुरू झाली. आणि आपण दिवाळीलाच नाही, मला वाटते 2-3 महिन्यानंतर आपण हे करतच असतो. हा, म्हणजे थोडक्यात वर्षातल्या प्रत्येक सणासाठी करत असतो. हा, त्यांना म्हणजे आपल्या बरोबर त्या घटकांना त्या सणाचा आनंद देण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. आम्ही अजून एक तुमच्याबद्दलचं एक एअर इंडियाचं वैशिष्ट्य ऐकलेलं होतं की एअर इंडिया सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर आमंत्रित केलेलं होतं. तर तो किस्सा सांगा जरा. काय झालं ना की आता एअर इंडिया म्हटलं तर माझ्या वडिलांची कंपनी, आता
वडिलांची म्हणजे काय, टाटांची, आणि ते माझे फादर फिगर आहे, ते माझे आयडॉल आहेत. तर असं झालं ना की एअर इंडियासारख्या एका कंपनीमध्ये ना एक आर्मी ऑफिसर आहेत, ते माझं सातत्याने काम बघायचे. तर ते म्हणाले, त्यांना सांगितलं की ना एक मॅडम आहे, तर त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा. तर ज्यावेळी मी मीटिंगला गेली तर ते म्हणाले की आम्ही ऑलरेडी सगळ्या मोठ्या मोठ्या फाउंडेशन्सना संधी दिलेली आहे, तुम्हाला आम्ही संधी का देऊ. त्यावेळी मी असं म्हटलं की माझी जी मुलं आहेत ते एरोप्लेन नेहमी डोकं वर करून बघतात, तुम्ही जर संधी दिली तर त्यांना सरळ मानेने एरोप्लेन एअरपोर्ट बघायला मिळेल आणि तुम्ही निमित्त असाल त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तर तुम्हाला एक संधी मिळते. तर त्यावर त्यांनी सांगितलं नाही, आज आपण एकाची नाही तर 30 लोकांची स्वप्न पूर्ण करूया. आणि त्यांनी पूर्ण एअर इंडिया फिरवला मुलांना. मुलांची या वाऱ्याच्या बसुनी विमानी हो हो ही जी काही सहल आहे ती ह्या मुलांची तुमच्यामुळे साकार झाली म्हणूया, तुम्ही आणि एअर इंडिया. त्यामुळे ह्या मुलांची नक्कीच सहल ही साकार झालेली आहे. हे सगळं काम करत असताना म्हणजे आज वसई गावातले कोळीपाडे आहेत, तिकडच्या ज्या कोळी महिला आहेत किंवा अगदी आपल्या समाजातला महिलांचा आपण जो म्हणतो एक घटक की ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत, खरं तर त्यांचे तर म्हणजे खूप प्रश्न आहेत, त्या महिलांचे पण असंख्य प्रश्न आहेत. तर त्या महिलांसाठी सुद्धा तुम्ही सातत्याने कार्यरत असता. तर ह्या महिलांची सुद्धा एखादी युनियन वगैरे आहे आणि त्याच्यातनं तुम्ही कार्य करता का? बघा, मला ना पहिल्यापासून असं वाटतं की माझा जन्म महिला म्हणून झालेला आहे, तर माझं ती ड्युटी आहे की प्रत्येक महिलेच्या बाजूनी मला उभं राहायचंच आहे. आता प्रत्येक वेळी असं होतं ना की देशात कायदे खूप आहेत पण त्याचं पालन नाही होत आहे. बरोबर. संविधानात असं लिहिलेलं आहे की कोणताही व्यक्ती कुठेही जाऊन काम करू शकतो, पण माझ्या वसईतल्या कोळी महिला आहेत त्या डोंबिवलीला रोज सकाळी कामाला जात आहेत आणि तिकडे त्यांना काम करताना खूप त्रास होतोय. तर त्यांच्यासाठी मी लढा दिला. तिकडचे डोंबिवलीचे एसीपी PI ह्या लोकांनी पण साथ दिले. त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या माझ्या अनेक महिला आहेत, त्यांच्यासाठी देखील आम्ही फाईट करत असतो की जे सरकारने त्यांना योजना दिलेल्या आहेत ते त्यांना मिळू दे, मग तुम्ही डेडलाईन नका देऊ. अशा अनेक गोष्टी आहेत आणि अनेक महिला आहेत ज्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. तुमचा प्रवास एक बघितला तर समाजसेवेचा एवढा मोठा प्रवास आहे, ह्याचा खरंच तुम्हाला असा घरातून वारसा होता काही की स्वतःच म्हणजे फाउंडेशन तुम्ही सांगितलं की मी ह्याच्यातून सुरू केलं की त्याला काही पार्श्वभूमी वेगळी आहे? माझे बाबा आहेत ना ते कामगार नेते आहेत, मारुती झुंझुरके, आणि म्हणतात ना की दिसताना असे छोटेसे वगैरे दिसतील पण ते खूप एकदम धडाकेबाज आहेत. तर ते मी त्यांच्यासारखी आहे. पण माझी आई पण आहे ना तेवढी स्ट्रॉंग वुमन आहे. त्यामुळे ते लहानपणी असं म्हटलं नाही की सगळं हातात मिळालेली गोष्ट नाहीये ना, ते आपल्याला घडवते, सिच्युएशन आपल्याला घडवते की अन्नाचा की आठवड्याला काय खायला मिळायचे मला माहितीये. ती स्ट्रगल मी बघितले, माझ्या आईनी स्ट्रगल केलेली बघितले. माझे वडील कामगार नेते असल्यामुळे ते नंतर कामगार नेते झाले, पण ते त्याच्यातून आलेलं आहे मला. सो मग विचार केला की करूया आपण. परिस्थिती तुम्हाला शिकवते आणि घडवते सुद्धा. घडवते. आणि जेव्हा तुम्हाला घडवते ती समाजासाठी एक वेगळा चांगला आकार देऊन तुम्हाला घडवते की समाज तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो. समाजासाठी एखादं भरीव काम करण्यासाठी तुम्ही घडलेलं असतात. ती परिस्थिती तुम्हाला शिकवून जाते. तुम्ही त्याच परिस्थितीतून आलेला आहात, तुम्ही त्याच ह्याच्यातून शिकत आलेला आहात. अनेक महिलांसाठी तुम्ही सातत्याने काम करत असतात. तर आज तुम्ही जर का तुमच्या संस्थेमार्फत, तुमच्या फाउंडेशन मार्फत आज आपल्या प्रेक्षकांसाठी जर का काही आव्हान करू इच्छिता, तर माझं म्हणणं आहे की आज तुम्ही त्यांना आव्हान इथे करावं. वसई लाईव्ह न्यूज चॅनलच्या मार्फत हे आव्हान घराघरामध्ये पोहोचणार आहे. मी तर पहिल्यांदा सर्वांना हे आव्हान करते की नवरात्रीमध्येच महिला रिस्पेक्ट मिळालं पाहिजे असं नाहीये. जो नवरात्रीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या देवीला पूजतात, एखाद्या महिलेला रिस्पेक्ट करतात, ती महिला रात्री 3-4 वाजता गरबा खेळायला जाते बिंदासपणे, तशीच ती 9 दिवसच नाही, वर्षाचे 365 डेज ती बिंदासपणे वावरली पाहिजे. आपल्या समोर त्या कमी सिच्युएशन्स आल्या पाहिजेत की आज माझी महिला इकडे तिच्याबरोबर काहीतरी रेप झालाय किंवा तिकडे तिला काहीतरी त्रास झालाय. त्यामुळे त्या महिलांना रिस्पेक्ट फक्त 9 दिवस देऊ नका, तर कायमचं द्या. आणि मला हे पण आव्हान करायचंय की तुम्ही प्लीज, खूप लोक आहेत जे उपाशी आहेत, तुम्ही तुमचं अन्न वेस्ट करू नका. तुम्ही अन्न डोनेट करा किंवा अन्न वाचवा. हेच मी त्यांना एक आव्हान करू शकते. नक्कीच मला वाटतं अभिलाषाताई, या वसई लाईव्ह न्यूज चॅनलच्या मार्फत तुमचं हे आव्हान घराघरात पोहोचेल आणि तुमच्या 2 हातांना बळ देण्यासाठी हजारो हात नक्कीच तुम्हाला भेटतील आणि त्याच्यातून तुमचं कार्य हे अजून विस्तारित होईल, अजून मोठं कार्य होईल. अनेक घरांमध्ये असाच प्रकाश येईल, तुमच्या मार्फत तो प्रकाश पोहोचेल. अनेक कुटुंब रोज पोटभर जेवून झोपतील ही आपण अपेक्षा करूया. आणि आज तुम्ही वसई लाईव्ह न्यूज चॅनलच्या इथे स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनस्वी आभार. थँक्यू सो मच.